सलग दुसऱ्या दिवशी काश्मीरमधून पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे काम सुरू। आतापर्यंत 520 पर्यटक परतले। आज 232 पर्यटक परतणार। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। नियंत्रण सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर। स्फोटामुळे दहशतवादी आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेख सहभागी। सुरक्षा दलाकडून आसिफच्या घराची झडती दरम्यान घरात आढळल्या संशयास्पद वस्तू। पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवत 3 मुलींचं लैंगिक शोषण। नागपूरच्या मानकापूर इथला धक्कादायक प्रकार। भोंदू बाबासह 3 आरोपींना अटक। एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता। मुंबईतल्या पाडकाम केलेल्या पुलाच्या कामांना वेग। पावसाळ्यापूर्वी उड्डाणपुलाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना। बेलासिस कर्नाक सायन ब्रिज सुरू करण्याचे मुहूर्त ठरले। मुंबईतल्या वॉटर टॅक्सीच्या कामाला वेग। मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यात 15 जेट्टी उभारणार। वॉटर टॅक्सीसाठी 9 मार्ग निश्चित।